पावली विस्तार हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्प भार लावली तेथे माझ्या मना होई बक्षिराज साधावया काज तृप्तीची मुळीची अभिजय दाखवली गोडी लवकर जोडी झाली आजी तेथे माझ्या मना होई बक्षिराज साधावया काज तृप्तीचे तुका मने क्षण क्षणाचा तो काळ गोडी ते रसाळ अंतरेल तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीची विठ्ठला यौन प्रवेशमवाच मां प्रसुप्तां संजीवयत् खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांष्ट हस्त चरण श्रवणत्वगादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्प भार ओढावली तेथे माझ्या मना होई बक्षिराज साधावया काज तृप्तीची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मनाला हरिनामाचा उपदेश करणारा अभंग आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा श्री क्षेत्र टाकळकर वाडीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताहाने या सप्ताहातील ही पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे संपूर्ण गावकरी ग्रामस्थ मंडळी सर्वांची चरणी नतमस्तक होतो पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी आणि या सेवेला उपस्थित आज महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आज उपस्थित आहेत महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग अलंकार ज्यांच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी घडले आज घडतात उद्या घडतील आदरणीय आळंदी भूषण आमचे संदीप महाराज एकदा त्यांचं जोरदार टाळी वाजवून स्वागत करा एकूण आदरणीय आमचे संगीत विशारद संगीत अलंकार स्वप्नील महाराज संगीत विशारद संगीत अलंकार पांडुरंग महाराज दोन्ही मंडळी करता एकदा टाळी वाजवून स्वागत करा आपल्या या संपूर्ण संस्थेची विद्यार्थी मंडळी साऊंड सर्व्हिस नंबर 1 तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद यूट्यूब चॅनलवाले पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांचे चरणी नतमस्तक होतो हुकून चुकून एखाद्याचे नाव राहण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे सर्वांचं नाव एका उखाण्यात घेतो पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो ज्ञानोबारायचं मान राखून म्हणजे आता सगळे आले महाराज ज्ञानोबारा आले सगळे आले वातावरण चांगलं आहे असं वाटत नाही पहिला दिवस आहे महाराज मी टेजवर कीर्तन कुठं करीत नाही पण तुमच्या शब्दाला मान राखला
कारण कीर्तन कधी टेजवर नसतेच महाराज. खालचं कीर्तन जितकं शोभा देतं तितकं टेजवरचं कीर्तन रंगत नाही. कारण पण तुम्ही हे सगळं वैभवात केल्यामुळं मला खाली येता नाही आलं. तुमच्या शब्दाला मान देऊन पण कीर्तनाची शोभा ही खालीच शोभती महाराज. म्हणून सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी गावचीच आहेत ना? कोण्या गावची? इथले आहेत. नामामने देवान घरचे घरी जेवा. टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. विनेकऱ्यालाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि श्रीगुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा ना हरिनामाचा उपदेश करणार आहे आणि मनाला उपदेश केला. उपदेशाचा अधिकार फक्त तिघा जणाला. पहिला उपदेशाचा अधिकार वेदाला, दुसरा उपदेशाचा अधिकार देवाला आणि तिसरा उपदेशाचा अधिकार संतांना. किती जणाला? तिघ. कोण कोण? मोकळं बोला. वेदाला, देवाला आणि संतांना. वेद उपदेश करतो पण जातीचा विचार करतो. देव उपदेश करतो पण आपल्या भक्ताचा विचार करतो. संत उपदेश करतात पण सर्वांना समान करतात. विठ्ठला वेद उपदेश करण्याचे लायक आहे पण तो जातीचा विचार करतो. आणि वारकरी संप्रदायामध्ये जातीला किंमत खाली येऊ कमी. वारकरी संप्रदायात जातीला किंमत नाही. कोण्या बी जातीचा माणूस असू द्या, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, तुकोबाराय म्हणले जगात तो धन्य. ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. नाही जाती सवे काम. नाही जाती सवे काम. ज्याच्या मुखी नाम तोची धन्य. आता 11 वाजले काय आणि 12 वाजले काय मी सोडित नाही. तुम्ही फक्त बसले पाहिजे. बसतान ना? होय बसतान का? 12 वाजेपर्यंत चालू द्यायचं का? हातवरी करा बरं. हातवरी करा. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटतंय फक्त हातवरी या. वातावरण चांगलं, गायक चांगले, वादक चांगले, साऊंड सर्व्हिस चांगली, ऐकणारे माणसं ताडणे, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. वारकरी संप्रदाय जातीला किंमत नाही. ज्ञानोबारायांनी तर सगळ्या जातीचे लोक एका पंक्तीत जेऊ घातले. मेळविली मांदी पाहे याती कुळाचा विचार. वारकरी संप्रदाय जातीला किंमत नाही. कोण्या बी जातीचे माणसे होऊ द्या, फक्त परमार्थ करा. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नारी
कोणी बी या, फक्त परमार्थ करा. जातीला जर वारकरी संप्रदायात किंमत असती तर हनुमंतरायचं मंदिर गावात नसतं मला. हनुमंतरायची जात कोणती बोला बरं. काही दुखायले का असं मोकळं कालीन लोटांगण मोकळं पटांगण फ्रेश राहा जरा. हनुमंतरायची जात कोणती. अहो सोपं आहे ना, माकडाची जाते. कोणती जात, कोणती जाते. मग सकाळी माकडाचं नाव घ्यायला शास्त्र परवानगी देते का. सकाळी सकाळी शास्त्र म्हणते माकडाचं नाव घेऊ नका. प्रभात्यानं घ्यावे नाव माकडाचे, प्रभात्यानं घ्यावे नाव माकडाचे, पैशा भक्ताचे सर्व काळ, सकाळी माकडाचं नाव घ्यायला शास्त्र परवानगी देत नाही, पण हनुमंतरायचं नाव घेतल्याशिवाय दिवस चांगला जात नाही. असं एकही गाव नाही की तिथं हनुमंतरायचं मंदिर नाही. मी तर म्हणतो ज्या गावात हनुमंतरायचं मंदिर नाही ते गावच नाही. येऊनी जन्मला मरकट परी वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आयसा पापिष्ट कोण आहे. जातीला किंमत नाही. मग वेद उपदेश करतो पण जातीचा विचार करतो. देव सुद्धा उपदेश करतो पण आपल्या भक्ताचा विचार करतो. देवाची भाषा कशी, याल तरी यारे लागे आणि अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला गरज असली तर तुम्ही माझ्याकडे या, मी तुमच्याकडे येत नाही. देवाची भाषा आहे, ज्याला पाणी प्यायचं त्यांनी पाण्याकडे जायचं, ज्याला वस्त्र घालायचं त्यांनी वस्त्राकडे जायचं, ज्याला भूक लागली त्यांनी अन्नाकडे जायचं, आणि ज्याला उद्धार करायचा आहे त्यांनी होऊन माझ्याकडे यायचं. मी येणार नाही. पण संताची भाषा वेदासारखी नाही, संताची भाषा देवासारखी नाही. संताचं तळमळीचं अंतकरण आहे. कुत्र्याला गती जमत नाही, माणसाला प्रगती कोणाची झालेली जमत नाही, आणि साधूला अधोगती कोणाची जमत नाही. पुन्हा ऐका, कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणायचं, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं. चांगल्या रस्त्याने चलत राहतो त्याला साधक म्हणायचं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणायचं. पुन्हा ऐका, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जगत राहतो त्याला जीव म्हणायचं, सगळ्यांना जगवतो त्याला देव म्हणायचं, आणि सगळ्यांना जागवतात त्यांना संत म्हणायचं. जग जोगी जाग जाग बोलते, बारीक बारीक असं. वा रे वा, क्या बात आहे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा 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 वा. जग जोगी टाळी वाजवा एकदा. बेस्ट. मी नेहमी सांगतो महाराज, प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वाढतच जायचं काय महाराज. प्रवास करायचा तर गाडी नीट पाहिजे, रस्ता नीट पाहिजे, आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं तर गावरान गायचं दूध पाहिजे, बाजरीची भाकरी पाहिजे, आणि तोंडी लावायला हा खायचं कळत आहे ते बघा. स्वयंपाकाला बी बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि जेवणाऱ्याला कशा सगळं काय खावा याची फॉर्म्युला अक्कल पाहिजे. याला तिन्ही माणसं धोरणात पाहिजे. कीर्तनाला पहिली गोष्ट वादक चांगली पाहिजे, दुसरी गोष्ट गायक नीट पाहिजे. आपण जे म्हणलं ते त्यांनी म्हणा. काल मी म्हणलं रंगणी रांगत गुलगुला बोलत, मागचं म्हातारं म्हणलं रंगणी रांगत गंगूला बोलत. काय हाणून घ्या
नाही कुठं देत मला आपण एक म्हणून ते तिसरंच म्हणा शिवरात्रीला अभंग घेतला बाबा मी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्त मागचं म्हातारं म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय मैचून गायक बी चांगले पाहिजे वादक चांगले पाहिजे पुन्हा कीर्तनकार बी नीट पाहिजे आता आहे ना नीट कोण म्हणलं आहे सगळंच चांगले वाद आणि माणसं पुढे बसले तुमचे तोंड चांगले आहेत म्हणजे फ्रेश आहेत ना काही काहीचे तोंड बघून फाशी घेऊ वाटते कीर्तनाला पुढे बसणाऱ्या माणसाने प्रसन्न राहायचं काय देवाने आपल्याला कमी केलंय का मोकळं बोला कमी आहे काही आता या मंडपात कोणी बी हात वर करा माझ्याकडे मोबाईल नाही आजचं पाकिट त्याला कोणी हातवरी करीत नाही करू बी नका मी पाकिट म्हणलंय पैसे नाही काळ चांगला काळ लई चांगला आहे महाराज खाण्यात लोक पुढे गेले का नाही काय खायला आहे महाराज तुम्ही बघा महाराज पहिल्या काळात असं खायला नव्हतं महाराज पहिल्या काळात गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं बाबा सणाला आणि आता रोज खायला आहे किती खावा याचं डोकं नाही लोकांना काल एक जणांनी 13 धपाटे खाल्ले आणि 1 बिस्लरीचं पाणी पिले त्याला म्हणलं मरशील ना ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे काय गाव खातो का काय खाण्यात लोक पुढे गेले कपड्यात लोक पुढे गेले पैसा भरपूर आहे हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान आणि समाधानाची जागा फक्त कीर्तनी महाराज एवढंच सदा नाम घोष करू हरिकथा आणि तेने सदा चित्ता आणि इकडे यायला सुद्धा पुण्य लागतं सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं आता किती उपस्थित आहे पहिला दिवस म्हणून वाटायला का मला माता भगिनीची संख्या भरपूर एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरता मला टाळी वाजवा काढून म्हणलं मालिकाचा त्याग करून आल्यात म्हणून टाळी वाजवा कारण सध्या माणसं येडे मोबाईलला झालेत आणि महिलांना येडे त्या मालिकांना लावलं पण अशा काळात सुद्धा इथं येण्याची सद्बुद्धी निर्माण झाली हे त्यांच्या मागच्या जन्माचं पुण्य परमार्थ करायला पुण्य लागतं मला पहिली गोष्ट परमार्थ निर्माण होत नाही झाला तर तो टिकत नाही टिकला तर अंगावर बांधत नाही आणि अंगावर बांधला तर फळापर्यंत जात नाही एक तर एखाद्याला लेकरू होत नाही झालं तर ते जगत नाही जगलं तर शाळेत जात नाही गेलं शाळेत तर पास होत नाही झालं पास नोकरी नाही लागली नोकरी छोकरी नाही मिळाली नांदत नाही नांदती लेकरू नाही म्हणजे एक अडचण नाही परमार्थ करणं म्हणजे माळा घालणं गंध लावणं परमार्थ नाही माळा घालून गंध लावून परमार्थ झाला असता सगळेच लोक देवाच्या दारात गेले असते हे माळ घालणं म्हणजे देवाच्या नावाचं लायसन काय बोला लायसन लायसन म्हणण्यापेक्षा याला ओरिजिनल नाव मंगळसूत्र आहे कोणतं तुमच्या इकडे लग्न झाल्यावर बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र कितव्या दिवशी घालतील कितव्या दिवशी त्याच दिवशी आणि एकदा मंगळसूत्र बायकोच्या गळ्यात घातलं सूत्र तिच्या हातात मंगळ आपल्या माग पुन्हा काय नाही हे देवाच्या नावाचं काय आहे मंगळसूत्र तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आता बघा महाराज ही किती रुपयाची माळ असून 100-150 रुपयाची बरोबर ना तुळशीची माळ आणि एवढं जर आपल्या गळ्यामध्ये सोन्याचं असते काय म्हणते त्याला हा लॉकेटच नाही इतकं घ्यायचं म्हणलं किती पैसा लागेल त्याला अंदाजे 2-4 लाख 2-4 लाखाचं लाकीट गळ्यात असलं आपल्यावर नजर चोराची राहते का देवाची राहते चोराची म्हणजे गळ्यात 4 लाखाचं लॉकेट घाला तुमच्यावर नजर चोराची पण 100 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात घाला तुमच्यावर नजर देवाची आपल्यावर नजर कोणाची पाहिजे आता मावशी माझ्या गळ्यातलं काय ताई बोला सोन्याची का तुळशीची मग माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे माळ आहे ना मग ही तुम्हाला घेऊन तुमचं माल द्या बघा कोणी देत नाही मला नका नका काढू नका मावशी राहू द्या तुम्ही तिकडे बघू नका कोणी काढीत नसतंय सोनं येते सोनं विठ्ठल माळ घालणं देवाच्या नावाचं लायसन आहे पण हे बाह्य लक्षण आहे आतून माणूस शुद्ध झाला पाहिजे काहीचं रक्षण चांगलं पण भक्षण नीट नाही काहीची संगत चांगली पण पंगत नीट नाही काहीचं ध्यान चांगलं पण मन नीट नाही काही आतून शुद्ध आहेत पण बाहेरून शुद्ध नाही काही बाहेरून शुद्ध आहेत पण आतून शुद्ध नाही कुत्र्याचं रक्षण चांगलं पण भक्षण नीट नाही गोचिडाची संगत चांगली पण पंगत नीट नाही बागड्याचं ध्यान चांगलं पण मन नीट नाही पाण्यात जर बागडा उभा राहिला हरिपाठाचं ध्यान करतो का काकड्याचं करतो कोणाचं मग आपण माळ घातली माळ घालण्यावर साधू होत नाही
काल माझ्याकडे एक म्हातारी आली बाबा, मला म्हणते मला माळ घालायची. म्हणलं वय किती? 80 वर्ष. म्हणलं तरुणपणात काऊन नाही माळ घातली? आता बुद्धी सुचली. काय सांगू महाराज, आता का मला चावत आहे का काय? म्हणजे चावत नाही म्हणून माळ घालायच्यात का महाराज? तितक्या माळ आहे महाराज. ही माळ घातली म्हणजे महाराज देवाशी आपलं लग्न लागले. कोणाशी? देवा आपला नवरा आहे ना, आपण त्याची बायको आहे महाराज. मग बायकोनं नवऱ्याला आवडणं असं वागावं. आपण त्याची बायको आहेत ना, देवा आपला नवरा आहे. आपलं वागणं देवाला पसंत आलं पाहिजे. शिष्याने असं वागावा, गुरु प्रसन्न व्हावा. नोकराने असं काम करावा, मालक संतुष्ट राहावा. पत्नीनं इतकं सुंदर वागावा, मालक संतुष्ट राहावा. आणि भक्तांनी इतकं चांगलं वागावा, देवाला आनंद व्हावा. आणि कीर्तन भजन कसं करता येतं? शिजवलेलं अन्न खाण्या करताय का फ्रीज मध्ये ठेवण्या करताय? खाण्या करताय. सोन्याचे अलंकार अंगावर घालण्या करतायत का कपाटात ठेवण्या करतायत? मग कीर्तन मनोरंजन करताय का देव होण्या करताय? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता धर्म मंडपी महाराज. खरा तो एकची धर्म जगाला. कीर्तन चांग, कीर्तन चांग. आणि संताची तळमळे मारा. जगात आपली निस्वार्थ दया जर कोणाला येत असेल तर संतांना. मी नेहमी सांगतो, मायबाप जर चांगले असले तर लेकरं कधीच बिघडत नाहीत. गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी कधीच बिघडत नाही. आणि साधू चांगला असला तर समाज कधी बिघडत नाही. एसटी मध्ये 50 माणसं झोपले, झोपू द्या, काही बिघडत नाही. फक्त 51 जागी पाहिजे. कोण? आणि आता 51 जर झोपला, 50ला कायमची झोप लागायची शक्यता आहे. माय बाप लेकरू आईपासून घडतंय का बापापासून? नाही, एक सांगा कोणतं? आईपासून. आणि बिघडत आहे बी नाही. तसं नाही, आपली बाजू पकीट. लेकरू घडत आहे बी आईपासून आणि बिघडत आहे बी. आणि लेकरू जर चांगलं निघालं, धन्य तर आईला आहे का बापाला आहे? धन्य माता
राहिला कविता आईची म्हणतो का बापाची म्हणतो आईची बापाची कविता म्हणणारे महाराज थोडी आहेत डायरेक्ट वर्णन जास्त कोणाचं आहे बरं मला सांगा बापाचं प्रेम नाही का लेकरावर मी मोकळं बोलू का तुम्हाला आईपेक्षा डबल प्रेम बापाचं आहे फक्त मार्केटिंग झाली नाही आणि जगात मार्केटिंग नाही त्याला किंमत नाही तुम्ही आणखीन बघा 50 लाखाचा बंगला असू दे का कोटीचा बंगला असू दे 1.5 कोटीचा 2 कोटीचा 5 कोटीचा बंगला असू दे सगळं बंगल्यावरलं दिसतंय पण ज्याच्यावर बंगला उभा आहे त्याला काय म्हणते तुमचे खाली असते पाया पाया दिसतो का आणि बंगल्याची शोभा कशावर आहे पाया दिसतो का वर्णन बंगल्याचं का पायाचं बंगल्याचं आणि महत्व कशाला पाहिजे पायाला पण महत्व पायाला नाही किंमत जास्त कोणाची गायली जाते बंगल्याची आतमध्ये पाय आहे आणि पाया जर काढला बंगला राहतो तू को बरं म्हणले पाया जर काढला बंगल्याला शोभाच नाही पाया बिन भिंत तातडीची आईपेक्षा डबल प्रेम बापाचे पण संतांनी आईला उचलल्यामुळे आईचीच गोडवी गावा लागते आणि आईनं जर ठरवलं लेकरू बिघडू द्यायचं नाही बाप किती बी वाईट असू द्या लेकरू बिघड आता मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे संदीप महाराज खानदानी आमच्या वडिलाला सकाळी उठलं की दारू लागायची पण आमच्या आईनं ठरवलं एका दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा कीर्तन करू शकतो ठरवलं मला तुम्ही आतापर्यंत आथपासून तर इथपर्यंत जेवढे इतिहास वाचा याच्या मागे जर लेकरांनी क्रांती केली असेल याच्या मागे हात कोणाचा आहे आईचा आहे छत्रपती शिवाजी महाराज घडले हात कोणाचा आहे आईचा आहे मधला समातेने 4 लेकर घडले सकाळचे 5चे अभंग म्हणतो ना आपण मधला समाता 4 लेकर दिला सुबाहू शत्रुमर्दन विक्रांत वर्म आलर्क 4ही लेकराला जर तिनं पाळण्यात टाकलं आणि झोका जर दिला गाणं कोणतं म्हणत होती माहिती का महाराज हा देह नाश चारी लेकर देवाच्या दारात नेले मारा काय लेकराला शिकवण दिली माईने मारा गोपीचंद घालला मैनावतीचे संस्कार आहेत महाराज एक दिवशी मैनावती नाराज गोपीचंदाने विचारला आई तू नाराज का बाळा तुला जन्म देऊन मला सार्थक झाल्यासारखं वाटत नाही आई का असं म्हणते तू जालिंदरासारखे महात्मे आपल्या घरी येते आणि तू साधं त्यांच्या पाया पडत नसेल तुला जन्म देऊन काहीच उपयोग नाही महाराज काय छंद धरला गोपीचंदाने छंद लागला टिटविला तिने समुद्र आटविला मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद 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 बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद बाळा आई सदरी छंद आई सदरी छंद
आता ऐसा दरी चंद बाळा. जेवढे लेकर घडले याच्या मागे हात आईचा आहे. मग आई जर चांगली असेल तर लेकरू बिघडत नाही. आता हे कीर्तनाला बसलेत महाराज, यायचे आई आली म्हणून बसलेत का बाप आला म्हणून बसले का दोघं घरी हेच आली ती दोघं. तुम्ही बघा महाराज, आई वडील कीर्तनाला आले, लेकर कीर्तनाला येणार महाराज. ही पावर आहे महाराज, संगतीतली पावर आहे. आई वडील जर चांगले वागले तर लेकराला आपोआप इकडे संस्कार लागते. पैशाकडे जास्त लक्ष देऊ नका महाराज. आता ही उभी पिढी महाराज, एकदा जोरात टाळी वाजवाय विद्यार्थ्याकरता. लेकरू मायबापाच्या पोटीला एकच असावं पण नीट असावं. एखाद्याला लेकरू झालंच नाही दैवायोगाने, त्याच्या नशिबाने प्रारब्धाने माणूस 10 वर्ष रडतो. एखाद्याला लेकरू झालं ते जर मेलं तर 20 वर्ष रडतो. पण एखाद्याला जर लेकरू झालं ते नालायक निघालं किती वर्ष रडतो? आयुष्यभर. त्याच्यामुळे एकच लेकरू पाहिजे पण चांगलं पाहिजे. लाडका देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस, नाही तो उसे मुर्गी भले महिने को 150. एकच लेकरू पाहिजे पण आई वडिलांचं नाव कमवणारं पाहिजे. एकच लेकरू. कबीरदास महाराजला एकच मुलगा होता आणि देवाच्या दारात गेले, देवाला म्हणायचे देवगा संपत्ती देण्यापेक्षा संतती चांगली ती, नाही तर मग तू अनमो भांडण झालं तरी बरं आहे. खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. बेटा देना तो अच्छा देना, भोजन देना तो अच्छा देना, भोजन देना तो अच्छा देना, पानी पूरी नहीं रस पूरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. काय लेकरू महाराज, एकच लेकरू पण मायबापाचा उद्धार केला महाराज. असं एक लेकरू पाहिजे. कसं घडण? आई वडील चांगले असले लेकर घडणार, विद्यार्थी कधी घडणार. विद्यार्थ्याला शिक्षक जर चांगली मिळाली तर विद्यार्थी घडणार. खानदानी मूर्तिकार असतो ना, दगड कधी वायाला जाऊ देत नसतो महाराज, पण त्याला खानदानी पाहिजे. एका मूर्तिकाराने एक दगड खरेदी केला आणि ती मूर्तीला एक वैशिष्ट्य आहे. काही दगड आत नरम आहेत वर कठीण आहेत, काही दगड आत कठीण आहेत वर नरम आहेत, काही दगड आत बी कठीण आहेत वर बी कठीण आहेत, आणि काही दगड आत बी नरम आहेत आणि वर सुद्धा नरम आहेत. मूर्तीला दगड कोणता लागतो? आत बी नरम पाहिजे आणि बाहेर सुद्धा नरम पाहिजे. असा एका मूर्तिकाराने एक दगड खरेदी केला, मूर्त बनवण्याकरता सुरुवात केली. मूर्त बनली, पण ज्याला आपण शेवटचा हात म्हणतो त्याला काय म्हणते तुमच्या इकडे? फिनिशिंगचा हात. तो हात देताना मूर्त भंगली, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्या लांबून आपण दगड खरेदी केल्याची मूर्त नाही बनली, पण हाल सोडले नाही. खानदानी माणूस नाही ना मूर्ती बनली, कमीत कमी मूर्त बसवण्याकरता चौरंगी चिरा करू. पण काय त्याचं दुर्दैव, मूर्त बी नाही झाली, चौरंगी चिरा केला, त्याच्यात बी चिरा भंगला, दुभंगला. नाही मूर्त झाली, नाही चौरंगी चिरा झाला. ते म्हणला कमीत कमी हा दगड मंदिराच्या बांधकामाला तरी कामाला आणू, पण त्याच्यात बी एक बाजू ढासळली. आता काय करायचं? तसाच दगड उचलला, मंदिरापाशी नेला, तिथं फिट केला आणि तिथं नाव टाकलं, येथे नारळ फोडावे. याच्यातून तुम्हाला काय मिळालं? त्या मूर्तिकाराने त्या दगडाला काही का होईना केलं, पण देवापाशी नेलं. असे शिक्षक पाहिजे. विद्यार्थ्याला कसं का होईना शिकवावा, पण महाराज त्याचं स्वप्न पूर्ण करावा. असे थोडे लोक आहेत महाराज. करोनी सायास आरबकाचे हाती आणि पंथी हाती धरली पाठी, तैसे संत जगी आणि क्रिया करून दावी त्या अंगी. तसे आपल्याला तळमळ असते त्यांची. अहो रात्र तुमच्या आमच्या करता संताची मरमर असते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी बनवली. जसा पुढचा माणूस तसा उपदेश केलाय. माणसं 4 प्रकारचे, एक पामर आहे, एक विषयी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक मुक्त आहे. प्रत्येकाला भिन्न भिन्न उपदेश केला. पामराला सांगितलं, बाबा तुला अनमोल किमतीचं शरीर मिळालं, दारू पिऊ नको, विष पिऊ नको, आत्महत्या करू नको आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू नको. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर मुझ मिट जाती है,
नका, आत्महत्या करू नका. आता एवढा मोठा आपला पवित्र सप्ताह आहे महाराज, महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार तुमच्या गावामध्ये येऊन जाणार आहेत. मग एवढा मोठा सप्ताह आहे, आपल्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर दिला पाहिजे, औषध घेतलं तर रोग बरा झाला पाहिजे, लग्न केलं तर आपत्य झालंच पाहिजे, आणि परमार्थ केला माणसात परिवर्तन झालं पाहिजे. आणि याच्याकरता सत्य आहेत महाराज. अवरात्र आता सांगणाऱ्यातच बदल झाला नाही, ऐकणारेत का होईल. सांगणारा चांगला असला तर ऐकणाऱ्यात बदल व्हायला टाइम नाही. आणि एक ऐका, कीर्तनाच्या पुढे येऊन जर आपल्याला झोप येत असेल संदीप भाऊ, रजोगुणी कीर्तनकार असेल तर श्रुती बी रजोगुणीच पाहिजे, तमोगुणी कीर्तनकार असेल पुढं तमोगुणी श्रुती पाहिजे, आणि सत्वगुणी असेल तर पुढचे श्रोते बी सत्वगुणी पाहिजे, तेव्हा मेळ जमत असतो. कारण इथं ऐकायला सुद्धा एक कॅपॅसिटी लागते. दुधाला मांजर जशी ध्यान धरून असते, कीर्तनाला श्रोता खालचा तसा ध्यान धरून पाहिजे. नुसतं कीर्तनकाराने हसवलं पाहिजे इतका अपेक्षेवर कीर्तनकारासमोर येऊ नका महाराज. कारण कीर्तन हसवण्याकरताही नाही, रडवण्याकरता नाही, ते आत्मउद्धाराचं आपल्या साधन आहे. आता एवढा मोठा सप्ताह आहे, एका सप्त्यामध्ये 5 लोकांनी जरी कायमची दारू सोडून दिली तरी आपल्या सप्त्याचे पैसे चांगल्या कामाला घे. आता तुमच्या इकडे कोणी दारू पित नाही, ते इशे सोडून द्या, पण दारूपासून बाजूला गेलं पाहिजे. तुम्ही आणखीन बघा महाराज, आत्महत्या केली नाही पाहिजे, हे सप्त्यातून शिकलं पाहिजे. कारण अनमोल किमतीचा ठेवा डबल आपल्याला मिळत नाही. आता मला सांगा, शरीर आपल्याला मिळालंय का कळालंय? बोला. मिळालं, कळालं. मायबाप आपल्याला मिळाले का कळाले? मिळाले, कळाले. बायको आपल्याला मिळाली का कळाली? मिळाली बी. रामकृष्ण. आता इमानदारीने सांगा, आईनं आवाज दिला लवकर येतो का बायकून दिला लवकर येतो? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं सांगा मला. नुसतं आईनं आवाज देवा, बाळू आवाज नाही आला, नुसतं बायकून म्हणा होय हो हे का, आणि काकड्याला तर दम नाही एवढीने आरडू तुम्हाला. माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता. ज्याला आई वडिलाची सेवा घडी त्याला कोणतं तीर्थ करायची गरज नाही. ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, जगातला नंबर 1चा श्रीमंत माणूस तो आहे. त्याला कुठं जायची गरज नाही. आई वडिलाची सेवा, मायबाप मिळाले पण किंमत नाही कळाली. आणि लोक म्हणते जग चंद्रावर गेलं. कुठं चंद्रावर गेलं? देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, पतिव्रता सोनी उपवासी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चंद्रावर. मायबाप मिळाली, किंमत नाही कळाली. नरदे मिळाला पण किंमत नाही कळाली. काय नाही कळाली? डबल आयुष्य नाही. आता मिळालंय ना, संधीचं सुवर्ण योग आहे, फायदा करा. डबल शरीर आपल्याला मिळत नाही. जी वस्तू ज्याच्याकरता दिली ना त्याच्याकरता योग्य वापर केला पाहिजे. काही काही वस्तू जपून वापरा. खिशातला पैसा कधी बी जपून वापरावा, तोंडातला शब्द कधी जपून वापरावा, अंगातली ताकद कधी बी जपून वापरावा, आणि आयुष्यात दिलेली देवानी वेळ कधी बी चांगल्या कामात वापरा. काळ सारावा चिंतने. डबल मिळत नाही महाराज. आता गाईचं दूध वासरा करताय का मालका करताय? मग वासराला पिऊ द्यावा का वासरू आखडावा? 99% आखडणार आहेत का पाजिणार आहेत? तुम्ही आम्ही सगळे एकाच जातीचे आहेत. गाईच्या दुधावर हक्क कोणाचा आहे? बरं, नाही वासराला पाजायचं, घरातल्या लहान लेकराला पाजा. काय त्या बाईचं त्या दुधामध्ये जीव. वासराला बी पिऊ दिलं नाही, लेकराला बी पाजिले नाही, तसंच बघून उचललं गॅसवर तापवायला ठेवलं.
पण त्या दुधाकडे त्या बाईनं दुर्लक्ष केल्यामुळं दूध म्हणलं मला आत्महत्या करायची. गेलं काय म्हणते तुमच्या इकडे, त्याला उतू गेलंच ना. बाई पळत आली म्हणली मायो कृष्णार्पण कृष्णार्पण. आता उपयोग आहे, गाईचं दूध वासराला न पाजिता, लेकराला न पिऊ देता, गॅसवर म्हणा चुलीवर म्हणा ओतू जाणं, याचाच अर्थ गाईचं दूध वायाला जाणं. देवाकडून मनुष्य शरीर भजना करता घेणं आणि भजन न करता विषय भोग भोगणं, याचाच अर्थ आहे शरीर वायाला जाणं. याच देही गडे देवाचे भजन, याच देही गडे देवाचे भजन. बाबासाहेब महाराज इंगळे गेले, तुमच्या इथं आले असते मला वाटतं, इथं कीर्तन झाले ना. ते चालता चालता विनोद करायचे. ते म्हणले एक माणूस छत्री घेण्याकरता दुकानदाराकडे गेला. छत्री आहे का म्हणले आहे. केवढ्याला आहे, 2000ला. लय महाग झाली. दुकानदार मला मागचा विचार करू नका, 5 वर्ष तिला पाहायचं काम नाही, फक्त 2 नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही आणि पावसात भिजवायची नाही. आता ती काय देव घरात ठेवण्याकरता घ्यायची का मला सांगा. ज्याच्याकरता छत्री घ्यायची त्याच्याकरता जर वापरायची नाही, छत्री घेऊन उपयोग नाही. रात्रीचा 1:30 वाजला, 4 चोरांनी एक माणूस धरला, रेटून हल्ला. ते घरी आलं रडू लागलं. बायको म्हणली काय झालं, लय चोरांनी मारलं म्हणे. बायको म्हणली लाज वाटते का तुम्हाला, पिस्तूल होता तुमच्यापाशी, बंदूक होती, तो मला ते लपून ठेवलं म्हणजे जमलं नाही, ती बी चोरांनी नेली असते. आता बंदूक पिस्तूल लपवायला का गोळ्या घालायला, वस्तू मिळाली पण किंमत नाही ना कळाली. आणि किंमत कधी कळत नाही माहिती का, आती जवळ गेलं किंमत राहत नाही, आणि फुकट मिळालं किंमत राहत नाही. नरदे आपल्याला फुकट दिलाय, जेने हा जीव दिला दान, त्याच्यामुळे याची किंमत राहिली नाही. पण एकदा जर ही संधी गेली डबल आपल्याला मिळणार. किती भाग्यवान माणसं आहेत आपण. भारतात जन्माला आलो. तुम्हाला जिल्हा कोणता आहे, पुणे म्हणल्यावर पुण्याची गणना, पुणे जिल्हा. किती भाग्यवान माणसं तुम्ही, आमच्यापेक्षा डबल भाग्यवान. पुन्हा ज्ञानोबाराच्या सानिध्यात आला. इतकंच नाही, इतके माणसं आज मंडपात बसले, याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का. अहो हे सुद्धा देवाचे काय येतं, उपकार येतं. एवढा मोठा दलिंदर रोग होता तो कोणता, कोरोना. त्याच्यात जर आपला नंबर लागला असता, तुमचे आमचे दर्शन झाले, मग देवाने आपल्याला आता ही संधी दिली, याचं सोनं करा.
बरवी वेळ सापडली संधी, डबल संधी नाही. अशी एक पडीत पडेल विहीर होती आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशु पक्षीने प्राणीने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशु पक्षी प्राणी म्हणून वर येतील. दृष्टांत ध्यान देऊ नाही का? त्या विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडी बसली होती. माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची. कशामध्ये? कोण म्हणलं? कोणाला म्हणली? काय म्हणली? उडी टाकायची का? माकड म्हणलं उडी आपण टाकू. उडी टाकण्याबद्दल दुमत नाही, पण माकडाचा जर माणूस झाला तर उडी टाकीतो, आणि माकडीनीची जर बाई झाली तर उडी टाक, नाही तर वाही कुठाना करू. असं दोघाचं ठरलं. कोणाकोणाचं? माकडाचं आणि दोघांनी विचार करून एरीत उडी टाकली. कोणी कोणी? जशी उडी टाकली माकडाचा रूपवान माणूस झाला आणि माकडीनीची रूपवान बाई झाली. आता पुन्हा ध्यान द्या. विहिरीच्या काठावर आली. कोण कोण? माकड आणि माकडी, बाई आणि माणूस. मग मला सांगा, एकदा माकडाचा माणूस झाले यांनी गप माराव का नाही वर आले? पण भेटल्यावर सुद्धा खाता आलं पाहिजे. देव देता येतो छप्पर फाडके देता आहे, आणि लेता येतो चेंबडी उधड कर लेता आहे. हे ध्यानात ठेवा. लोकांच्या अर्धीच मन पाठी. देव देता येतो पण पुढचं ध्यानात ठेवा, नाही जर खाता आलं तर चेंबडी उधड कर लेत आहे. माकडाचं कोण केलंय? मग गप भजन करावं का नाही? पुन्हा बायकोला म्हणला, एकदा उडी टाकल्यावर जर इतका चांगला माणूस झालोय पुन्हा एकदा उडी टाकू का? बायको म्हणली आता तुम्ही उडी टाकू नका. पण यांनी काय बायकोचं ऐकलं? कोणी? त्या पका. हा, हे ध्यानात ठुजा जरा. माकडे नाही कोणी. आणि पुन्हा त्यांनी एरीत उडी टाकली. पुन्हा कशाला तसं? कोण? माकड आलं वरण बसलं ख्या 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 करीत मारा. आता ही रूपवान बाई राजा आला, हात धरला, त्या पका गेला का? आणि मग हे माकड तिच्या माग पळायले. कोणा माग? बोला. बाई माग. आता बायको कोणाची? माकडाची. नेली कोणी? पण आता माकडाला भेटती का? कारण सध्या माकडाला बायको भेटत. हे माकडाचं नाही सांगायला तुम्हाला मी. नरद्यात येऊन जर भजन नाही केलं आपलं तसं होऊ नाही. हे जरी न ऐकालं
वा टाळी वाजव विद्यार्थी टाळी वाजव जुने भजन होते बरं संदीप महाराज. आता असले भजनच राहिले नाही. पिंगळा भटीन कोलाटीन थटा जागल्या आता असले भजनच नाही महाराज. जुने काळात महाराज गोड भजन म्हणायची महाराज. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा नाही भरवसा उजड पडता भाषा उठा 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 की माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप कशी लागली झोप गाडीला गेर जरी 5 असले तर मोसम बघून टाकावं लागते महाराज. असे जाणकार वादक पाहिजेत महाराज. जुने भजन होते महाराज. बाबा आयुष्य मिळालं जपून वापरा. डबल शरीर नाही. दारू पिऊ नका विष पिऊ नका आत्महत्या करू नका आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू नका. डबल नाही. मनुष्य जन्मान मोल रे तुम्ही अब जो मिला फिर न मिलेगा कभी नहीं रे कभी नहीं आता मिळालं ना सुवर्ण संधीचा फायदा घ्या. हे उपदेश पामराला पुढे विषय भेटला. त्याला सांगितलं बाबा ज्या सुखात तू आज रम्मान झाला ना उद्याच्याला टिकत नाही. किती बी विषयाचं सुख भोगा मारा तात्पुरतं बरं आहे का परिणाम चांगला नाही. विषय संपले का भोगणारे संपले हो. भोगणारे संपले. तुमच्या भाषेत बोलतो मांसाहार संपला का खाणारे संपले असं. दारू संपली का पिणारे संपले असं. बिड्या संपल्या का पिणारे संपले का वाढणारे संपले. बरोबर. पैसा संपला का पैशावाली संपली. हा कोण संपलं. रस्ता दमला का रस्त्यावरून जाणारे दमले. विषय थकले नाही महाराज. विषय भोगणारी माणसं मेली. विषय सेविता कोण तृप्त झाला आणि इंधने नेमा लागणे कोठे. विषयाचं सुख भोगताना बरं आहे पण त्याचा परिणाम चांगला नाही. इथं बरं वाटत पण वर आपला हिशोब आहे. कुठं वर म्हणजे या मंडपाव नाही बरं का. 16 गावं फिरून आपल्याला वर जावं लागते. किती गावं अरण्यासारखे गाव आहेत आणि तिथे गेल्यावर आपल्या नावाची फाईल टाकते. कोण्या गावचे आहेत. कोणतं गाव आहे. टाकळकरवाडीचे. गावात सप्ताह होतो का. नंबर 1 गेलते कीर्तनाला झोपलो की ठोकलो. मारिती तोडी ती झोडी तुला कसं काय माहित. मी जाऊन आलोय ना म्हणून सांगवलं तुम्हाला. संताचा शब्द आपला काय विश्वास आहे. संताचे पायी हा माझा लय. आणि ज्याने ज्या प्रकारचं पाप केलं का त्याला तसलं फळे महाराज. 27 प्रकारचे नरक आहेत. एक जर मला मी आता झाकून पाप केलं तो ह्या मेंदूत पाणी झाकून पाप कधीच होत नाही. आणि झाकून पाप जर झाला असतं तर कविता निघलीच नसती. कोणती. पिते दूध डोळ मिटुनी जात मांजराची
मनी चोरटला भीती चांगल्या सरोवर कंपका सुता स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा आपुलीच प्रतिमा होते आपुलीच गडोगडी अपराधाचा तोल सावरा श्रावण महिना आले की आमच्या माता भगिनी गाणी म्हणायची महाराज. काय गाणी होती महाराज? या श्रावण महिन्यात वारा झुळझुळवातो झुळझुळवातो नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधील रामाना गुंफा लय लेकर नादी लागले गाडी टाकून नेन बरं का सगळे तिकडं कीर्तनाला आले ते भाग्य महाराज टाळी वाजवा एकदा त्यांच्या घरात नाही तर लय विचित्र लेकर संदीप महाराज. काल आमच्या घरापासून एक पोरग शाळात चाललं. म्हणलं बाळ्या कुठं चालला रे? म्हणलं शाळा. म्हणलं त्या डब्यात काय? मला पुरणाची पोळी. म्हणलं खाऊ का? खा ना महाराज. मला आईने विचारलं काय सांगशील? सांग कुत्र्याने खाल्लं काय ते लेकर लेकर कीर्तनाला बसली तरी भाविक येत नाही. जुनं काव्य होतं म्हणूनच महाराज म्हणजे बाबा किती जरी झाकून पाप केलं 2 कॅमेऱ्यातून पाप झाकत नाही. सीसीटीव्ही आहेत, एकूण चित्र आहे आणि एकूण गुप्त आहे. तुम्ही कुठं बी जा आणि कुठं पाप करा ह्या दोघाला सोडून तुम्ही जाऊ शकत नाही. आणि हे दोघं जर संघ आहेत जिथं तुम्ही पाप करता तिथं गेले की लगेच आपल्या नावाची फाईल टाकली ओपन. आणि श्रीराम तुम्हीच का? हो हे तुमचाच पराक्रमी नाही हो. नुसतं डोळ्यात पाणी येते महाराज. यमा पुढं काहीच चलत नाही. म्हणून महाराज म्हणले आता बरं वाटन पण परिणामाचा विचार करा. पुढं जिज्ञासू भेटला बाबा वाईटाच्या संगतीत जाऊ नको, चांगल्याचा संग कर. मृदंगाचार्य यांच्या संगतीत जर विद्यार्थी राहिले वाजिता नाही येऊ द्या. बोट वाजिते माणूस, मांडी वाजिते. परिणाम कशाचा आहे? संगतीचा. गायकाच्या संगतीत राहा, नाही म्हणता येऊ द्या, तोंड गपचित बसत नाही. परिणाम कशाचा आहे? कीर्तनकाराचा संग करा, अर्ध कीर्तन ड्रायव्हर करतो. परिणाम कशाचा? आणि चोराचा संग करा, चिरगुड दिसलं की मन धावते. बैसता चोरापाशी तैशी वय बुद्धी आणि देखताची चिंदी मन धावी. चांगल्याच्या संगतीत गेलं तर जीवन अतिशय चांगलं बनतं आणि वाईटाच्या संगतीत गेलं जीवन वाईट बिघडायला टाइम लागत नाही महाराज. तुम्ही बघा कौरव किती होती? कौरव किती? 100. आणि पुन्हा एक त्याला जोडीदार होता कोण? कर्ण. असे मिळून किती? कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडवर पहिला. कुंती सांगती देवाला कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडवर पहिला. कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडवर पहिला.
होती सगळी 100 आणि पांडव किती होते 5. इमानदारीने उत्तर द्या. 5 पांडवाचं नाव निघते का कौरवाचं नाव निघते? कशामुळं? क्या बात आहे. संगतीमुळं 101 होते, पण ते ज्याच्या संगतीत होते ते धोरणात नव्हता. कोणाच्या संगतीत होती? कोण म्हणलं? शकुनी. या बघा, महिला मंडळी ऐकणारे चांगले आहेत बरं का महाराज. शकुनी. आणि इकडं 5 होते, पण रायला गुरुजनाच्या घरी होते. म्हणून जे जे कर आज बी लोक कोणाचा करतील? ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा द्वारकेचा राणा पांडव किती बी माणूस चांगला असू द्या आणि वाईटाच्या संगतीचा डाग लागू द्या, जीवन बर्बाद व्हायला टाइमच लागत नाही. मायला म्हणले आमच्यातलं कोणी बिघडलं का? कैकेयी सारखी दशरथ राजावर प्रेम करणारी राणीच नव्हती, फक्त याच्या दासीने बिघडली. कोण दासी? मंथरा. त्याच्यामुळं माता भगिनीला एक सूचना आहे, शेजारीन बाई आपल्या घरी जर आली, चहा पाजायचा, ते बघा नाही म्हणू नका, चहा जरूर पाजवायचा, 2 शब्द बोलायचे आणि तिला म्हणायचं बाई जा, कारण तुम्ही जास्त वेळ थांबल्या आमच्या घरात तू टाकला. लई वेळ नाही, कारण ते चांगलं सांगायला आलेलंच नसतात मला. 2 मिनिटं. काही राजाची पत्नी, मग आपली मैत्रीण बी त्याच लेवलची पाहिजे ना. दासी संग मैत्रीण करायची काही गरज होती का? तिचे इतर विचार का लय चांगले होते का? तिचे विचार कैकेयीच्या डोक्यात घुसले आणि जवळ असणारा राम हजारो किलोमीटर दूर निघून गेला. ही एका दासीची संगत. आणि दुसरी एक दासी होती, एका दासीनं जवळचा राम दूर नेला आणि एका दासीनं विटेवरला जातेवर आणला. जनीच्या घरी तू ओढलेस जाते, जोडलेस नाते पांडुरंगार. म्हणून चांगलेच नाही तर निसंग करा. हे जिज्ञास लोक आता मुक्त भेटला, ज्ञान गिळून टाका. आता याच्या पलकड काय अभंगात जन अधिक मन, आयुष्य जागवी तो म्हणा. आणि काय अभंगात फक्त मनाला पुढे घेतलं. त्याच्यात बी 3 मुद्दे. आता आपण सिटी मध्ये जर गाडी चालवायला गेलो, लाईट किती असते? 1 लाईट म्हणतो पुढे जा, 1 लाईट म्हणतो आणि 1 लाईट म्हणतो. संतांनी मनाला 3 प्रमाणे सांगितले. 3 लाईटात. मना माग होय, मना जागेवर थांब, ऐ मना पुढे जाय. एका अभंगात म्हणले मना मागही, कारण जवळ आता काळ आलाय, नको नको मना गुंतू माया जाय. एका अभंगात म्हणले जागेवर थांब, सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी आणि तेथे बुडी दे. आणि एका अभंगात म्हणले मना हरिनामाची वेल आहे, चांगल्या प्रकारे तिचा विस्तार झालाय, फळ फुलं लागलेत, त्या झाडावर तू जा, पक्षीराज हो, सेवन कर. अभंगाचं पहिलं चरण. हरिनाम वेले पावन विस्तार, हरिनाम वेले पावन विस्तार, हरिनाम वेले पावन विस्तार, हरिनाम पुष्प
हरिनामाची वेल आहे, चांगल्या प्रकारे तिचा विस्तार झाला, चांगले फळं लागले, चांगले फुलं लागले, त्या झाडावर तू जा, तेथे माझ्या मना होई पक्षीराज. मनालाच का सांगितलं? कारण सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी? मन. आणि कोणती बी गोष्ट आधी उत्पन्न कुठं होती? मनात. मनात जर आलं तरच वाचेत येणार, आणि वाचेत जर आलं तरच क्रिया घडणार, नाही तर काही घडत नाही आणि काहीच होत नाही. सगळ्याला कारणीभूत कोणी? सगळ्यात चांगलं बी कोणी आणि सगळ्यात वाईट बी. चांगल्या चांगल्याचं वाईट करणारं कोणी आणि वाईटातल्या वाईटाचं चांगलं करणारं कोणी? म्हणून हातात मन आलं पाहिजे का इंद्रिय आली पाहिजे? बॉस हातात आला, बाकीचे आपोआप येते. झाडाला हिरवट व्हायचं म्हणल्यावर पाणी बुडाला गेलं पाहिजे का शेंड्याला? बुडाला पाणी गेलं, शेंडा टवटवीत. तसं मनाला हातात धरलं, बाकीची इंद्रिय आपोआप हातात. राजा हातात आला, प्रजा हातात आली. तसं मन हातात आलं, बाकी सगळी इंद्रिय आपोआप हातात येते. तुम्हाला 2-4 किलोमीटरला गाव आहे का जवळ इथं? कोणतं? खेड, राजगुरुनगर, खेड, पुन्हा चाकण, जवळच धरू आपले. खेड धरून खेडच्या 4 महिला इथं पायी पायी कीर्तनाला येऊ लागले. पायी पायी किती महिला बोला ना? 4. 5 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याला. 4 महिला, त्यांच्या संग 4 लेकर निघाले. किती झाले? रिक्षावाला आला, मावशी कुठं जायचे? ते टाकळकरवाडीला सप्ताह चालू, पहिल्या दिवशी कीर्तनाला आम्हाला जायचं. रिक्षावाला मला, मावशी काय तुमचं कपाळ चांगलं, नशीब चांगलं, मला बी त्याच गावात जायचं. मावशी म्हणल्या, बाप्पा देवानीच पाठवलं तुला, तो मला कोणी बी पाठवू द्या, पैसे द्यावा लागतील. रिक्षावाल्याला मग मावशी मला, किती पैसे घेशील? 40 रुपये चौघीचे देऊन टाका. मग महिला म्हणल्या, आमचे 40 घेतल्यावर लेकराचे पैसे किती घेशील? रिक्षावाला मला, तुम्ही बसलो मी लेकर फुकट नेतो. महिला म्हणल्या, आम्ही मधून पाय पाय येतो, नुसती लेकरच नाही ना, जमन का? रिक्षात जर महिला बसल्या तर रिक्षावाला लेकर फुकट नेणार. तसं तुम्ही मनाला जर कंट्रोल केलं तर सगळे इंद्रिय आपोआप कंट्रोल होणार. आधी महत्वाचं कोणी? मन. ज्याला परमार्थाचा कळस वाटतो त्याच्यावर 4 जण प्रसन्न पाहिजे. पहिले संत प्रसन्न पाहिजे, दुसरा भगवंत प्रसन्न पाहिजे, तिसरी आपले श्रीगुरु प्रसन्न पाहिजे, आणि चौथा आपलं अंतकरण म्हणजे मन प्रसन्न पाहिजे. या 4गातलं एक जरी गैरहजर असेल परमार्थ सफळ होत नाही. म्हणून म्हणा, तुला उपदेश आहे, हरिनामाची वेल आहे, चांगल्या प्रकारे तिचा विस्तार झाला, फळं फुलं लागले, तिथं तू जा, सेवन कर आणि आपलं जीवन कृतार्थ करून घे. विठोबार हातवरी घेऊन भगवंताचं भजन करा सर्व. विठ्ठल माझा